विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय महाराष्ट्राचा भूगोल. आप्पा हातमुरे सरांचं लोकसेवा अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामधून आपण हे कव्हर करणार आहे आज. तर अनुक्रमणिकेमध्ये आपण महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व आकार, महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व आकार, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, त्याच्यामध्ये रचनात्मक प्राकृतिक भूगोल, भारताची व महाराष्ट्राची जनगणना, स्थलांतर, नदी प्रणाली, खनिज संपत्ती, हवामान, वनस्पती, महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती, वाहतूक व दळणवळण, पर्यटन आणि इतर महत्त्वाचे काही घटक जसे की खगोलशास्त्र, वातावरण, अवकाश, क्षेपणास्त्र. तर याच्यामधील आपण प्रकरण पहिलं बघणार आहोत, महाराष्ट्राची स्थापना. आता महाराष्ट्राची स्थापना याच्यामध्ये महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापन झाले. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 याद्वारे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्य निर्माण करण्यात आली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगिळांच्या हस्ते पार पडले. घोषणा मुंबईच्या शिवाजी पार्कवरून पंडित नेहरूंनी केली होती. नंतर डांगचा प्रदेश महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा हा वाद होता, पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्याने डांगचा प्रदेश व 20 खेडी गुजरातकडे गेली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी कामगार दिनी झाली. महाराष्ट्र आर्थिक पाहणी